स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेले आहे. आजचा संदेशही तितकाच महत्त्वाचा आणि खास असणार आहे. स्वामी भक्त हो, प्रत्येक संदेश ऐकणं गरजेचं का म्हणून आहे तर बघा, जेव्हा आपण संदेश ऐकतो तेव्हा आपल्याला जगण्यासाठी तर प्रेरणा मिळते, परंतु हे जीवन जगत असताना आपल्या आयुष्यामध्ये आपल्या समोर अनेक प्रसंग असे येतात ज्यातले काही आपल्याला आवडतात तर काही आवडतही नाही. काहींनी आपल्याला सुख मिळतं तर काही आपल्याला दुःखही देऊन जातात. पण तरीही अशा दोनही परिस्थितीमध्ये आपलं आयुष्य कशा पद्धतीने हसत खेळत जगायचं आणि आलेल्या प्रत्येक संकटाला कसं सामोरं जायचं, कसं अगदी धिटानं उभं राहायचं, हे स्वामी संदेशच शिकवतात. म्हणूनच स्वामी संदेश ऐकणं गरजेचं असतं. आणि प्रत्येक स्वामी संदेश आपल्याला जेव्हा नवीन काहीतरी शिकवतो तेव्हा आपल्यासाठी तो स्वामींचा मार्ग असतो. आणि जो भक्त स्वामींच्या मार्गावर चालतो, स्वामींच्या पावलावर पाऊल ठेवतो आणि हळूहळू पुढे जातो ना, त्याचा हात नक्कीच स्वामींनी पकडलेला असतो. आणि हा अनुभव फक्त तुमचा आमचा नाही तर लाखो करोडो भाविकांचा आहे. ज्यांनी स्वामींचा मार्ग निवडला आहे ते त्यांच्या आयुष्यात खूप सुखात आहे, समाधानात आहे. कारण आयुष्याचं खरं सुख कशात आहे हे त्यांना आता कळून चुकलेलं आहे. तर स्वामी भक्त हो, आजचाही संदेश तुम्हाला ऐकायचाच आहे. फार वेळ तुमचा घेणार नाही, लगेचच संदेश सांगायला सुरुवात करते. बघा, आज श्रावणातील शेवटचा सोमवार आहे. त्यातली त्यात आता श्रावण महिना संपलेला आहे आणि म्हणूनच श्रावणाच्या या शेवटच्या दिवशी स्वामी महाराज आपल्याला दर्शन द्यायला आलेले आहे, संदेश सांगायला आलेले आहे. तर निश्चितच या संदेशाचं पालन तुम्ही करणार आहात अशी माझी खात्री आहे. चला जाणून घेऊया स्वामी काय सांगतात. स्वामी महाराज आपल्या प्रत्येक भक्ताला सांगतात, वेळ आणि प्रसंग कसाही आला तरीही तू मात्र शांत राहा. वेळ आणि प्रसंग कसाही आला तरीही तू मात्र शांत राहा. कारण शांत राहिल्यामुळे बऱ्याच वाईट गोष्टींना टाळता येतं. तसंच वेळ म्हटलं ना तर वेळ ही प्रत्येक गोष्टीवर औषधही असते. त्यामुळे क्रोध, संताप आणि राग व्यक्त करून घेण्यापेक्षा कधीही शांत राहिलेलं बरं. आणि शांत राहणं कधी कधी तुझ्या हिताचंही ठरत असतं. अरे, जीवनामध्ये चढ उतार हे तर येणारच. जीवनामध्ये चढ उतार हे तर येणारच. अरे, तुला मिळालेला हा जन्म तुझ्या म्हणण्याप्रमाणे मिळाला नाही. तुझा मृत्यू देखील तुझ्या म्हणण्यानुसार होणार नाही. तर जन्म आणि मृत्यू यामधील हे जे आयुष्य आहे ते देखील तुझ्या म्हणण्याप्रमाणे आणि तुझ्या इच्छेप्रमाणे कसं चालेल. त्यामुळे तू संयम ठेव आणि आमच्यावर भरोसा ठेव. अरे, जीवनामध्ये येणाऱ्या गोष्टी, घडणाऱ्या गोष्टी ह्या तुझ्या कर्माचा भाग असतो. एवढं जरी तू मान्य केलं आणि त्याचा स्वीकार केला आणि त्यातून चांगलं काय वाईट काय हे शोधण्याचा प्रयत्न केला तर निश्चितच तुझं हे आयुष्य सुखातच जाणार आहे. समाधान तुला नक्कीच प्राप्त होणार आहे. म्हणून काही गोष्टींचा हसत मुखाने स्वीकार करणं एवढंच मात्र तुझ्या हातात आहे. पण तुझ्या वाईट कर्मांची झळ तुला बसू नये असं वाटत असेल तर तुला आमच्या नामाशिवाय पर्याय नाही. अरे, आमचं नाम जो सतत मुखात ठेवतो ना, त्याची वाईट कर्म देखील चांगल्या रूपात आम्ही बदलवून आणतो आणि त्याला एकच सांगतो की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. अरे, कुठलीच गोष्ट कायमस्वरूपी नसते. मग ते दुःख असू दे किंवा सुख असू दे. सुखानंतर दुःख आणि दुःखानंतर सुख हे प्रत्येकाच्या वाट्याला येणारच आहे. जसं रात्र आणि दिवस यांचा खेळ जसा चालतो ना, तसाच तुझ्या आयुष्याचा खेळ आहे. त्यामुळे सुख आलं तर माजू नको आणि दुःख आलं तर लाजू नको. सुख आलं तर माजू नको आणि दुःख आलं तर लाजू नको. फक्त तू तुझ्या कर्मांवर लक्ष दे, तुझे कर्म चांगले ठेव. अरे, ज्याचे कर्म चांगले असतात ना, त्याच्या वाईट वेळेची सुद्धा वाईट वेळ नक्कीच येते आणि त्याच्या वाईट वेळेचे परिवर्तन चांगल्या वेळेमध्ये नक्कीच होते. ज्या व्यक्तीचे विचार आणि हेतू नेहमी चांगला असतो ना, तेव्हा अशा व्यक्तीची मदत स्वतः आम्ही करत असतो. कारण आम्ही नेहमी म्हणतो, जोपर्यंत एखादी गोष्ट करणं तुला शक्य आहे तोपर्यंत तू स्वतः प्रयत्न कर.
जोपर्यंत एखादी गोष्ट करणं तुला शक्य आहे तोपर्यंत तू स्वतः प्रयत्न कर, पण जिथे तू कमी पडशील, जिथे तुझी सहनशीलता संपेल, तिथे मात्र आम्ही स्वतः पुढाकार घेऊ आणि तुला हवं ते मिळवून देऊ. पण त्यासाठी तुला स्वतःला मात्र स्वतःची मदत करावीच लागेल, कारण जो स्वतःची मदत करतो तिथे आमच्या मदतीचा हात आपोआपच पुढे सरकतो. अरे, जिथे संपते मर्यादा तुझी तिथून साथ देतो आम्ही, जिथे संपते मर्यादा तुझी तिथून साथ देतो आम्ही, तिथून साथ देतो आम्ही. हे आयुष्य जगत असताना फक्त तू संयम ठेव आणि जिद्द ठेव. अरे, संयम ठेवणं आणि जिद्द ठेवणं हे मनुष्याला वाटतं की फार अवघड आहे, पण तितकंसं ते अवघडही नाही. जेव्हा तुला संयम आणि जिद्द काय आहे हे जाणून घ्यायचं असेल ना, तर तू फक्त एखाद्या पक्षाकडे बघ. अरे, तो पक्षी काडी काडी जमा करून आपल्या पिल्लांसाठी घरटं बांधतो, पण दरवर्षी वादळ पाऊस आला ना की ते घरटं कुठेतरी मोडून जातं. तरीही तो पक्षी मात्र डगमगत नाही, घाबरत नाही. दरवर्षी तो पक्षी पुन्हा एकदा जोमाने तयारीला लागतो, जोमाने कष्ट करतो, काडी काडी जमा करतो आणि संयमाने, धीटाने आणि जिद्दीने आपलं घरटं पुन्हा एकदा उभं करतो. अरे, एवढा संयम जर त्या चिमुरड्या पक्षामध्ये असू शकतो तर तुझ्यामध्ये का नाही? तू देखील एवढा संयम ठेवला, जिद्द ठेवली तर निश्चितच तुला देखील तुझं ध्येय गाठणं अवघड जाणार नाही. म्हणून तुझ्यामधील जिद्द आणि संयम कधी कमी पडू देऊ नको. ज्याच्याकडे जिद्द आणि संयम असतो ना, त्याच्यासाठी आम्ही नेहमी तत्पर असतो. पण तू संयम आणि जिद्द ठेवण्यापेक्षा तू काय करतो तर तू फक्त एकाच गोष्टीचा विचार करतो की अरे, माझ्याच बाबतीत सगळं काही वाईट का घडतं, माझ्याच बाबतीत सगळेजण वाईट विचार का करतात. अरे, असा विचार करण्यापेक्षा तू उलट असा विचार कर की वाईट झालं तर ते माझं कर्म आणि याहून चांगलं होईल ते माझे प्रयत्न. जे वाईट झालं तो माझ्या कर्माचा भाग होता, पण यापुढे चांगलं कसं होणार आहे हे मात्र माझ्या हातात आहे आणि त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. जेव्हा असा सकारात्मक भाव तू ठेवतो ना, तेव्हा या स्वामीला तुझ्या मदतीसाठी यावंच लागतं. म्हणून तुला सांगतोय, तुझ्या मनातील सकारात्मक विचार कधी कमी होऊ देऊ नकोस, कारण जेवढा तू तुझ्या सकारात्मक विचारांना खतपाणी घालणार आहेत ना, तेवढं तुझं आयुष्य सकारात्मक घडणार आहे. पण या उलट जर तू तुझे नकारात्मक विचार वाढवत जाशील तशी तशी तुझी अधोगती देखील होणार आहे. म्हणून आता तुझं तू ठरव की तुला काय हवं आहे. जे तू ह्या ब्रह्मांडाकडे पाठवणार आहे तेच हा ब्रह्मांड तुला परत करणार आहे. म्हणून ह्या ब्रह्मांडाकडे तुला काय पाठवायचं आहे तर फक्त सकारात्मक विचार पाठवायचे आहे. सतत नामस्मरण घेऊन आमची भक्ती पाठवायची आहे. जेव्हा या ब्रह्मांडापर्यंत तुझी भक्ती पोहोचते, तुझं नाम पोहोचतं आणि तुझे सकारात्मक विचार जेव्हा येतात ना, तेव्हाच हा ब्रह्मांड नायक देखील तुला एकच सांगतो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, आजचा स्वामी संदेश तुम्ही ऐकला असेल तर आजचा संदेश तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. असेच नवनवीन स्वामी संदेश तुम्हाला ऐकायला आवडत असेल तर आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करा. त्यासोबतच शेजारचं बेल बटन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून नवीन आलेला स्वामी संदेश तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा आणि आपले स्वामी संदेश ऐकत रहा. धन्यवाद.